कृपावंत कायमी पतित कीर्तिवनो अवतार तुम्हा धरया कारण उद्धरावे जन जड जीवा वाढविले शोक भक्तिभाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वर करी संतांचा वर करी संतांचा वर करी संतांचा वर करी संतांचा कृपावंत कायमी पतित कीर्तिवनो प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी जो काही कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे तो मातृपितृ स्मरणाच्या निमित्तानं हा संपन्न होणारा कीर्तन महोत्सव आहे. आणि ह्या महोत्सवाचं औचित्य साधून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मंडळी वाडा, भिवंडी, पालघर या जिल्ह्यातून अनेक भाविक भक्त, कीर्तनकार, प्रवचनकार, प्रचारक, भगवत भक्त एकत्रित समुपस्थित झालेले आहेत. या सर्वांच्या चरणारविंदी अत्यंत विनम्र भावानं नतमस्तक होत या प्रसंगाचं औचित्य पाहून अभंगाला सुरुवात करूया. विठ्ठल श्री हरिभक्ती परायण काशीनाथजी पाटील साहेब हे सत्प्रवृत्तीचे, वृत्तीचे, कृतीचे आणि स्वभावाचे आहेत. आणि त्यांच्या स्वभावाला साजेल, शोभेल अशा पद्धतीची त्यांची सधर्मचारिणी आहेत. ह्या उभयतांचा लक्ष्मीनारायणाचा जोडा कधी आळंदीत दिसतो, तर कधी त्र्यंबकेश्वरमध्ये दिसतो, तर कधी पंढरपूरमध्ये दिसतो. त्यांच्या वाणीत गोडवा, हातात दातृत्व आणि पायामध्ये सत्प्रवृत्ती अशा त्रिवेणी संगमात हे कुटुंब उत्कर्षाला पावलेलं आहे. विठ्ठल
त्याचप्रमाणे त्यांचा सुपुत्र तोही उच्च विद्या विभूषित आहे, त्यांची कन्याही उच्च विद्या विभूषित आहे. हे सगळं कुटुंब सत्वगुण संपन्न जेव्हा दिसतं आहे तेव्हा या सत्वगुण संपन्नतेचं कारण जर शोधत बसलो आपण तर ते कारण म्हणजे आजच्या कीर्तनाचं कारण. विठ्ठल साहेबांचे बंधू, छोटे बंधू ना, मोहनजी पाटील, त्यांचाही ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग आहेतच. या दोन्ही बंधूंचे पितृचरण आणि मातृचरण यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्यांच्या वडिलांच्या नावामध्येच जगद्गुरु तुकोबारायांचं नाव सन्निहित आहे. म्हणून वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण तुकाराम राघव पाटील, त्याचप्रमाणे त्यांच्या दोघांच्याही या मातोश्रीच्या मध्ये जिजाबाई मातेचं नाव सन्निहित आहे. अशा वैकुंठवासी जिजाबाई तुकाराम पाटील या मातोश्रीचं आणि पूज्यश्री बाबांचं आणि आईचं हे पुण्यस्मरण आहेत. एकाचं 4थ्या वर्षाचं आहे तर एकाचं 19 वर्षांचं आहे. पण संख्येने जरी हे 2 वर्ष वेगवेगळे दिसत असले तरी पती पत्नी शेवटी एकच असतात. आणि म्हणून दोघांचंही पुण्यस्मरण हे एकत्रित करण्याचा मानस यांनी संकल्पित केलेला आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंच्या समोर आपला जो अनुभव सांगितला त्या अनुभव सांगणारा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे अनुभव अमृत. आणि त्या अनुभव अमृत ह्या ग्रंथाच्या मध्ये 10 प्रकरणं आहेत. त्यापैकी सगळ्यात पहिलं प्रकरण जे आहे ते पहिलं प्रकरण त्याचं नाव आहे शिवशक्ती समावेशन. आणि या शिवशक्ती समावेशनामध्ये या जगाचं पहिलं दाम्पत्य शिव आणि शक्ती यांच्या माध्यमातून पती पत्नी कसे असावे याचं दिग्दर्शन ब्रह्मचारी जीवन जगणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे. म्हणून ज्याला संसार आणि प्रपंचाला प्रारंभ करायचा आहे त्यांनी पहिल्यांदा अमृत अनुभवातलं शिवशक्ती समावेशन हे प्रकरण वाचावं आणि मग संसाराला आरंभ करावा. त्यामध्ये त्यांचं एकता सांगण्यासाठी ते दृष्टांत दिलेले आहेत 4-5. ते मी नेहमी सांगत असतो. मी जेव्हा बोलतो तेव्हा 2 होठ असतात पण 2 होठातून शब्द मात्र एकच निघतो. डोळे 2 आहेत पण या 2 डोळ्यातून दृष्टी मात्र ही एकच आहे. टिपऱ्या 2 आहेत पण दोन्हींचा नाद मात्र एकच आहे. पाय 2 आहेत पण दोन्हींची गती मात्र एक आहे. फुलं 2 आहेत पण त्यांचा सुगंध मात्र एक आहे. दिवे 2 आहेत पण त्यांचा प्रकाश मात्र एक आहे. तसं हे दिसायला 2-2 आहेत, होठ 2 आहेत पण त्यातून निर्मिती शब्दाची एकच आहे. तसं पती पत्नी जरी दिसायला 2 असले पण त्यांचे मन मात्र हे एक असतात. विठ्ठला शिवशक्ती समावेशे नमन केले मैं ऐसे रंभा गर्भ आकाशे निघाला जैसा. असं म्हणून आदर्श दाम्पत्याचा व्यवहार कसा असावा. एक वाळलेल्या गवताची काडी सुद्धा इकडनं या बाजूला उचलायची असेल तरी दोघांचं मत एक असतं. हे असं करूया का? हो हो करूया. म्हणजे पती पत्नी हे आदर्श कसे असावेत. लोकांना दिसायला 2 असतात पण त्यांचे मन मात्र हे एक असतात. एका मनाचे जे असतात ना म्हणून तर त्यांना लग्न म्हणतात. लग्न शब्दाचाच अर्थ होतो ऐक्य. दोन्ही हे एकच आहेत आणि या एकतेचं प्रतीक म्हणून
हा कीर्तन महोत्सव आहे. विठ्ठला याकरता जसं मी अमृत अनुभवातल्या प्रकरणाचा संदर्भ दिला तसं वेदामध्ये सुद्धा एक संदर्भ आहे. तो संदर्भ असा आहे, हे दोन जरी असले तरी त्यांचं बोलणं हे एक असतं. संगच्छध्वम संगच्छध्वम, ते चालतात ते सुद्धा बरोबरच चालतात. म्हणजे वारीला जाताना बरोबरच जातात, कीर्तनाला जाताना बरोबरच जातात, सत्यनारायणाची पूजा असेल तर बरोबरच बसतात, जेवण करायचं असेल तर बरोबरच जेवतात. म्हणजे त्यांच्या सगळ्या कृती ह्या बरोबरच आहे. संगच्छध्वम. हे दोन माणसं वेगवेगळ्या ठिकाणी जरी असले आणि त्यांना प्रश्न जर विचारला, दोघांचे उत्तर एकच असतात. संवदध्वम. त्यांचं बोलणंही सारखंच असतं, त्यांचं चालणंही सारखंच असतं. किंबहुना शास्त्राने सांगितलं त्यांच्या मनामध्ये प्रवेश करून विचार बरं, त्यांचा विचार कसा असतो. ते म्हटले त्यांचा विचारही सारखाच असतो. संगच्छध्वम संवदध्वम संवो मनंसि जानताम. त्यांची मनातला भावना एक असते, वाणीतला उच्चारण एक असतं, पायातली क्रिया एक असते. असं जर आदर्श दाम्पत्य असेल तर ह्या जगामध्ये कधी घटस्फोटच होणार नाही. असे आदर्श दाम्पत्य असेल तर आदर्श दाम्पत्याच्या पोटी जन्माला येणारे मुलं कसे असतात याचा काल विचार तुम्ही ऐकला असेल. ऐकला ना तुम्ही. आणि म्हणून तो कालचा जो अभंग आहे ना साहेब, त्या अभंगाच्या मध्ये 3 पिढ्यांचा विचार केलेला आहे. जे आपल्या कर्तव्याविषयी जागे आहेत ते पुत्र, आणि एवढे कर्तव्याच्या विषयी जागे आहेत याचा अर्थ आहे की त्यांचे आई वडील सुद्धा हे तसेच असले पाहिजे. मग आई वडीलही पण तसेच आहेत, मुलं पण तसेच आहेत, आणि त्या मुलांना होणारी मुलं सुद्धा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. असा आदर्श दाम्पत्याचा, आदर्श कुटुंबाचा व्यवहार आपल्याला ह्या पाटील परिवारामध्ये पाहायला भेटतो. विठ्ठल शुद्ध बेजा पोटी फळे रसाळे गोमटी ह्याप्रमाणे हे आदर्श दाम्पत्य, त्यांचे संबंधही सगळ्या वारकऱ्यांशी आहेत. आणि ते वारकरी आधुनिक पण आहेत, मध्यम वर्गातील पण आहेत, आणि अतिप्राचीन पण आहेत. माझं बालपण ज्यांच्या समोर सुरुवात झालं असे आदरणीय हरिभक्तीपरायण आनंद महाराज महाले, त्यांचं कार्य या आदिवासी पट्ट्यामध्ये अत्यंत उल्लेखनीय स्वरूपाचं आहे. आणि आधुनिक काळामध्ये परमार्थिक कार्य महाराष्ट्रामध्ये ज्यांचं चांगल्या पद्धतीने चालताना उल्लेखनीय आहे असे हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज पण आहेत. म्हणजे जुन्या पिढीचे पण आहेत, नवीन पिढीचे पण आहेत, आणि मध्यम पिढीचे सगळे लोक तुम्ही एकत्रित केलेले आहेत. आणि म्हणून तुमचा खरा परिवार हा पारमार्थिक परिवार आहे. तुम्ही आम्हाला इथे बोलावल्यानंतर असं कळालं की तुम्ही किती लांब येतात. ते आमच्याकडे जेव्हा येतात असं वाटतं जवळून येतात, पण जेव्हा आमचं यांच्याकडे येणं झालं तेव्हा कळायला लागलं की हे किती लांब येतात. अर्थात हे खूप जवळ
आणण्याचा प्रयत्न या सगळ्या मंडळींनी केला. तेव्हा मातृपितृ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा महोत्सव असल्यामुळे कीर्तनाकरता जो अभंग निवडला तो सुद्धा त्या अनुषंगानेच आहे. आपण जन्माला आल्यापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या आयुष्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. त्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळे आश्रम आहेत. आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आहे गृहस्थ आश्रमातला. 1 ते 25 गटातला जो काही वर्ग आहे त्याला ब्रह्मचारी आश्रम म्हणतात. 26 ते 50 वयोगटातला जो आहे त्याला गृहस्थ आश्रमी म्हणतात. 51 ते 75 वयोगटातील आहे त्याला वानप्रस्थ म्हणतात. आणि 76 ते 100 वयोगटातील आहे त्याला नैसर्गिक नियमाप्रमाणे त्याचं कर्तव्य संपलेलं आहे, सगळ्या अनुभवाचं परिवासन त्याने आता संपवून टाकलेलं आहे, असा संन्यास आश्रम आहेत. असे 4 प्रकारचे आश्रम आहेत. त्या पहिला आश्रम जो आहे तो अभ्यासांचा आहे, अक्षरांचा अभ्यास आहे, शब्दांचा अभ्यास आहे. गृहस्थ आश्रम जो आहे त्याने 6 कर्म करायचे असतात. यज्ञ करायचे, यज्ञ करून घ्यायचे पण, दान द्यायचं पण, लग्न समारंभामध्ये काही घ्यायचं पण. त्यामुळे यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह हे 6 कर्म जे घडतात त्याला षटकर्म म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका चरणामध्ये या तिन्ही आश्रमांचा विचार सांगितला आहे. ब्रह्मचारी आश्रमातल्या लोकांनी काय करावं, गृहस्थ आश्रमातल्या लोकांनी काय करावं आणि संन्यास आश्रमातल्या लोकांनी काय करावं. ब्रह्मचारी धर्म होतावे जसा शरीराचा विकास आहे तसा मनाचा पण विकास आहे. जसा मनाचा विकास आहे तसा बुद्धीतला विचारही आहे. म्हणून वाढत्या वयाप्रमाणे प्रत्येक आश्रम हे ठरलेले आहेत. एक आश्रम जर पूर्ण केला तर दुसऱ्या आश्रमामध्ये आनंदच आनंद आहे. ज्यांनी पहिल्या आश्रमामध्ये चांगला अभ्यास केला तोच UPSC, MPSC, CA पास होतो. तो ब्रह्मचारी आश्रम आहेत. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, म्हणून त्याच्यामध्ये लर्निंग प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. ब्रह्मचारी आश्रमामध्ये काय असेल तर लर्निंग आहे. आणि दुसरा जो चांगला अभ्यास केला असेल नोकरी चांगली लागते, मुली चांगल्या भेटतात, त्याचं नावलौकिकही होतं. आणि म्हणून दुसरा जो आश्रम आहे तो अर्निंग प्रोसेसमध्ये येतो, मिळवायचा आहे. लर्निंग चांगलं झालं असेल तर अर्निंग चांगलं येतं. अर्निंग आणि लर्निंग चांगलं झालं असेल तर माणसाला कामातून वेळ काढता येतो आणि हळूहळू त्याला वानप्रस्थ आश्रमामध्ये U-टर्न घेता येतो. त्याला टर्निंग म्हणतात. ज्याने अभ्यासच केला नाही त्याला पैसेच भेटत नाही, आणि ज्याला पैसेच भेटत नाही तो आयुष्यभर कामच करत राहतो, अंतर्मुख होण्याचा वेळच त्याला भेटत नाही. म्हणून ब्रह्मचारी अवस्थामध्ये लर्निंग, गृहस्थ आश्रमामध्ये अर्निंग आणि वानप्रस्थ आश्रमामध्ये टर्निंग. आणि संन्यास आश्रम जेव्हा घेतला 75 वर्ष पूर्ण झाले तेव्हा मात्र नो रिटर्न. आता परत यायचंच नाही. यालाच म्हणतात संकल्प तो त्याग.
संसार हा वाईट नाहीच. संसार हा क्षणोक्षणाला आपल्याला परमात्मा बोधाकडे घेऊन जाणार आहे. फक्त तो समजला पाहिजे. तो जाणीवपूर्वक जर केला तर प्रत्येक कृतीतनं मनुष्य परमार्थाकडे निघतो. पण जाणीवपूर्वक संसार नाही केला तो पशु पक्षाईपेक्षा अधम होतो. म्हणून शास्त्राने सांगितलेल्या विधीने जर विषयांचं सेवन केलं तर तो त्यागच सांगितलेला आहे. फक्त तो शास्त्राच्या विधीने असावा. विधीने केलेला भोग देखील शास्त्राने त्याग सांगितलेला आहे आणि सर्व परिसंग त्याग केला आहे. मन मात्र लोकांच्या मध्ये राहत असेल तर तो दिसायला त्याग आहे, आतून भोगच आहे. विठ्ठल मातृपितृ स्मरणाच्या निमित्तानं हा भाग असल्यामुळे हा गृहस्थ आश्रमातला विचार आहे. या गृहस्थ आश्रमामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे आई आणि वडील या दोघांनाही शास्त्रामध्ये प्रत्यक्ष देवाचं स्वरूप मानलेलं आहे. आपण देव कधी पाहिला नाही, दिसला नाही आपल्याला, पण शास्त्रामध्ये 4 प्रकारच्या देवता सगळ्यांना डोळ्यांनी पाहता येतात. सगळ्यांना त्यांना स्पर्श करता येतो, सगळ्यांना त्यांचा अनुभव घेता येतो. या 4 देवता सगळ्यांनाच माहिती आहे. ज्यांना ज्यांना देव माहिती नाही ना त्यांना शास्त्राने सांगितलं या 4 पहा आणि यांना देव माना. यांच्या ठिकाणी देवत्व आहे. यांना तुम्ही सन्मानाने वागणूक दिली तर तुमच्या ठिकाणी देवत्व हे आपोआप येत असतं. आणि त्या देवतेच्या मध्ये सगळ्यात महत्वाचा वर्ग आहे आईचा वर्ग आहे. शास्त्राने सांगितलं आहे मातृदेवो भव. दुसरा वर्ग आहे पित्याचा, पितृदेवो भव. हे दोघंही आईवडिलांच्या स्थानी आहे. म्हणून तर सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे. तिसरा वर्ग आहे आपल्या घराच्या समोर काही न सांगता एखादा 12 वाजता जर आला तर त्याला काहीच विचारू नये, किमान पाणी तरी पाजावं, फुकाचे जीवन तरी त्याला द्यावं. नाही दूध घालता आलं, नाही दही करता आलं तर ताक तरी पाजावं. आता ताकही विकत भेटतं म्हणून दूध पाणी तरी द्यावं. हे जमत असेल ना त्याला अतिथी देवो भव म्हणतात. आणि आपल्याला ज्यांनी ज्ञान दिलं आहे तो आपल्या घरामध्ये गुरु म्हणून सन्मानाने त्याला वागणूक द्यावी. तो आचार्य आहे, तो गुरु आहे, त्यालाही देव मानावं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. गृहस्थ आश्रमामध्ये या 4ही जणांना सन्मानाचंच स्थान द्यावंही आणि घ्यावंही. विठ्ठल आई वडील गेल्यानंतर या दोघांच्या संबंधानं आपलं कर्तव्य काय आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या मनाने, शरीराने, बुद्धीने आणि कृतीने एकच काम करावं. वाढवे महत्व कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे. वडिलांचं महत्व पुत्राने वाढवावं. याच विचारामध्ये दुसरा पुढचा विचार येतो. पुत्राच्या हातून जेव्हा एखादं चांगलं काम घडतं, म्हणजे परमार्थामध्ये दानाचं असेल, यज्ञाचं असेल, नामस्मरणाचं असेल,
सप्ताहाचं असेल, अनुष्ठानाचं असेल, जेव्हा आपल्याकडनं चांगलं काम घडतं तेव्हा पुत्राने म्हणायचं नाही मी केलं आहे, माझ्यामुळे झालं आहे, असं नाही. आमच्या वडिलांची पुण्याई आहेत, त्या पुण्याईचा परिणाम म्हणून आमच्याकडनं हे चांगलं घडतं आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी ही परंपरा आपल्या सगळ्या वारकऱ्यांना दाखवलेली आहे, त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. आम्ही जो परमार्थ करतो आहे ना, हे परमार्थ आमच्या कर्तृत्वाने नाही, माझ्या वडिलाचे मेराचे गादेवा, माझ्या वडिलाचे मेराचे गादेवा, माझ्या वडिलाचे मेराचे गादेवा, माझ्या वडिलाचे मेराचे गादेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास कारणे राखेला दानवंता, उपवास कारणे राखेला दानवंता, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा आपण सर्व वारकरी परंपरेमध्ये आहोत. आपल्या हातून चांगलं काम घडलं तर त्याचं श्रेय हे आई वडिलांकडे द्यावं. देवा, तुझी आमच्याकडनं जी सेवा घडते, तुकाराम महाराज म्हणतात, या सेवेला सुद्धा पुण्य आमच्या वडिलांचंच आहे. त्यांनी उपवास केला, त्यांनी पारणं केली, त्यांनी तपश्चर्या केली, त्यांनी साधना केली, म्हणून तुझी चरणसेवा आमच्याकडनं घडते आहे. यामुळे काय होतं, चांगलं काम करताना माणसाच्या अंतःकरणामध्ये अहंकार उत्पन्न होत नाही, नम्रता कायम राहते, आणि ह्या निमित्तानं वडिलांचं महत्त्व कायम ठेवायचं आहे. दुसरं आहे, आईला जितकं आपण पवित्र भावनेने पाहतो, कायम आदर ठेवतो, आईच्या विषयीची पवित्रता, मांगल्यता, पवित्रता पाहत असताना तिला पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणातले सगळे भाव हे पवित्र होत असतात. तेवढे सगळे पवित्र भाव जगातल्या स्त्रियांना पाहताना या सगळ्या माझ्या आईसारख्या आहेत. जगातल्या सगळ्या स्त्रिया माझ्या बहिणीप्रमाणे आहेत. परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी परस्त्रिया सदा बहिणी माया हे कॅप्सूल सेंटेन्स आहे. जसं एखाद्या माणसाला पोट दुखायला लागलं की कॅप्सूल घेत असतात, तसं समाज सुद्धा अनेक रोगाने ग्रस्त आहे, विकारांनी ग्रस्त आहे, मानसिक विकारांनी ग्रस्त आहे. पण वारकरी परंपरेमध्ये आल्यानंतर तत्वज्ञान जेव्हा कळेल तेव्हा कळेल, पण व्यवहारातलं एखादं वाक्य जरी समजलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं तर सप्ता सार्थकी ठरेल, सप्ता सार्थकी ठरेल. म्हणून आईचं पुण्यस्मरण जर आहे ना, तर इथून जाताना संकल्प करायचा आहे, आईला पाहताना जेवढी मंगलमय भावना माझ्या डोळ्यामध्ये आणि अंतःकरणामध्ये असते, ती भावना घेऊन मी जगातल्या सगळ्या स्त्रियांना बहिणी आणि मायेप्रमाणे पाहिजे. ही भूमिका जर ठेवली तर खऱ्या अर्थानं आपलं घर हे गोकुळ ठरेल. नाहीतर घरामध्ये माणसं असतातच, घरामध्ये अंगण असतातच,
पण त्या घराकडे पाहिल्यानंतर लोक म्हणतात त्या घराकडे पाहिल्यानंतर ते घर नाही हो, ते गोकुळ आहे. म्हणून घराला गोकुळाची उपमा दिली जाते. म्हणून पुण्यस्मरण केल्यानंतर प्रत्येक घरामध्ये असं गोकुळासारखं वातावरण झालं पाहिजे. आई आणि वडिलांचं स्मरण देत करताना या दोन्ही भूमिका जर अंतःकरणामध्ये ठेवल्या तर खऱ्या अर्थानं हे मातृपितृ स्मरण हे सार्थकी लागेल. विठ्ठल प्रत्येक वाक्य जरा विचारपूर्वक ऐका. हळूहळू हळू तुम्हाला शेवटच्या क्षणी या अभंगामध्ये प्रवेश करताना सहज जाणवेल, अरे बरं झालं पहिलं वाक्य आपण नीट ऐकलंय. नाहीतर एक वाक्य सोडून दिलं तर दुसऱ्या वाक्यामध्ये प्रवेश होणार नाही. ह्या भारतामध्ये आतापर्यंत अनेक कवी झाले, अनेक साहित्यिक झाले, अनेक विचारवंत झाले, अनेक दार्शनिक झाले. या सगळ्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून, आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून, आपल्या कलेच्या माध्यमातून, आपल्या गुणांच्या माध्यमातून आईचं कौतुक केलं आहे, वडिलांचं कौतुक केलं आहे. पण तरी देखील आतापर्यंत एकाही कवीला आईचं कौतुक पूर्णपणाने करता आलं नाही. कोणत्याही तत्ववेत्याला आईची महती सांगता आली नाही, वडिलांची महती सांगता आली नाही. कारण ज्याची महती सांगायची आहे ना, वर्णन करायचं आहे, ते व्यवसायामध्ये करता येतं. पण ज्यांचे उपकार एवढे आहेत ते कशानेच फेडता येत नाही, कशानेच सांगता येत नाही. त्याला सांगायला शब्दच नाही. पण सगळे कवींचे, तत्ववेत्यांचे, लेखकांचे, कलेचे सगळे शब्द खुजे ठरले. यांचा उपकार त्याहीपेक्षा जास्त आहे. मग आपण करायचाच नाही का? आपण बोलायचंच नाही का? आपण सांगायचंच नाही का? तर करायचं आहे. मोठ्या महापुरुषांचे शब्द आपण नुसते वाणीने उच्चारले तर आपल्या वाणीला सुद्धा मंगलता प्राप्त होते. आपलं जीवन जरी ओढ्यासारखं असलं पण वाहता वाहता गंगेला जर मिळालं तर ओढ्यालाही गंगेचं रूप प्राप्त होतं आणि ओढ्यातलं पाणी सुद्धा गंगेच्या पाण्यासारखं पवित्र म्हणून आचमन घेतला जातो त्याचा. त्याप्रमाणे आपलं सामान्य जीवन असेल, दोषयुक्त जीवन असेल, पण आईवडिलांचं, संतांचं वर्णन जर केलं तर आपल्या जीवनाला गंगेचं पवित्र स्वरूप प्राप्त होतं. विठ्ठल या अभंगाच्या मध्ये वर्णन करताना जे काही विशेषण दिले आहेत त्या विशेषणांच्या मध्ये संतांना दुसरा विशेषण दिले आहेत की तुम्ही आई आणि वडिलांसारखे आहात. तुम्ही संत कसे आहात? माय बाप. म्हणजेच संतांचं वर्णन करताना पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे जगद्गुरु तुकोराय पाहतात. हा अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज हे कलशस्थानी आहेत, ज्ञानेश्वर महाराज हे पायाच्या स्थानी आहेत. हा अभंग समजून घेताना एक वाक्य समजून घ्यायचं आहे की आपण मोठं झाल्यानंतर आपल्याला काही काळ सिंहावलोकन करता आलं पाहिजे, आपल्याला मागे पाहता आलं पाहिजे. नाही तर कर्तृत्वाने माणसं पुढे जातात पण आपल्या पाठीमागे काय आहे याकडे कोणी पाहत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज कलशाच्या स्थानी गेले आणि त्यांनी मागं पाहिलं तर त्यांना मागे पाहिल्याबरोबर एकनाथ महाराज दिसले, त्यांना मागे पाहिल्याबरोबर नामदेव महाराज दिसले, त्यांनी मागं पाहिल्याबरोबर निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई हे सगळे दिसले. त्यांनी मागं पाहिल्याबरोबर गोरोबा काका दिसले, त्यांनी मागं पाहिल्याबरोबर मंगळवेढा आणि सगळे संत दिसले. आणि म्हणून त्यांच्याकडे पाहताना लहान्यांनी मोठ्याकडे पाहताना नेहमी कृतज्ञता व्यक्त करावी आणि आपली ओळख हा शहाणा, बुद्धिवान, कवी अशी म्हणून नाही झाले तरी चालेल, पण हा कृतज्ञ आहे एवढी जरी आपली ओळख झाली तरी तो सर्वश्रेष्ठ ठरतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांना आत्मसाक्षात्कार झाला. सगुण निर्गुण परमात्मा त्यांना अनुभूतीला आला आणि त्यांनी मागं पाहिलं की एवढी अनुभूती मला कोणाच्यामुळे आली असेल तर सिंहावलोकन करून
त्यांची दृष्टी ज्ञानेश्वर महाराजांच्या पर्यंत गेली आणि सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्यासाठी पहिला शब्द बाहेर निघाला, तुम्ही कोण आहात? तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृतज्ञतापूर्वक पाहिलं आणि आपल्या पाठीमागे असणारी ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी त्यांनी पाहिली आणि त्यांच्यासाठी एक शब्द वापरला, तुम्ही. तुम्ही हा शब्द जो आहे तो बहुवचनातला शब्द आहे. आपण, तुम्ही. म्हणून आपल्याकडे मोठ्या माणसांना नेहमी आदराने शब्द वापरला जातो, पण इंग्रजीमध्ये तसं नाही बरं का. इंग्रजीमध्ये एक असेल तरी यू आणि अनेक असेल तरी यू. यूच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच. आणि जास्त जर वापरायचं असेल तर ऑनरेबल यू अशा शब्दांचा प्रयोग केला जातो. पण संत वाङ्मयामध्ये मोठ्या महापुरुषांना बोलायचं असेल तर आपण, तुम्ही. आणि तुम्ही असं म्हणत असताना जगाकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण दुसऱ्याला जसं पाहतो तसं आपण असतो. लोक म्हणतात काय व मूर्ख आहे ते सगळे. तेव्हा त्यांना म्हणावं ॲज यू थिंक सो यू बिकम, किंवा ॲज द व्हिजन सो द वर्ल्ड. जशी तुमची दृष्टी असते तसं तुम्हाला लोक दिसतात. काय लोक मूर्ख आहे सध्याचे. आपण म्हणावं हो ना, हो खरंच आहे, अगदी खरं आहे. पण ज्यांना परमात्म्याचा बोध झाला ते जेव्हा जगाकडे पाहतात तेव्हा त्यांच्या अनुभूतीने जेव्हा जगाकडे पाहतात तेव्हा संतांना काय दिसत असेल, सगळे संतच दिसतात. दुर्योधनाला एकही चांगला दिसला नाही, पण त्याच धर्मसभेमध्ये युधिष्ठिर होता. त्याला विचारलं यात वाईट कोण आहे, ते म्हटले वाईट कोणी नाही, सगळे चांगलेच आहेत. देखे आपुलिया प्रतिती जगाची मुक्त. जे मुक्त झालेले आहेत त्यांना सगळे लोक मुक्तच दिसतात. आम्ही ना देखो अवगुणा, आम्ही ना देखो अवगुणा, आम्ही ना देखो अवगुणा, आम्ही ना देखो अवगुणा. आपली पवित्र सहा
मनुष्य पवित्र बनत जातो, जितकं जितकं मनुष्य गुणवान बनत जातो, तितकं तितकं त्याला सगळे माणसं निर्दोष दिसतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांचं महत्व सांगण्याकरता ते चंदनासारखे आहेत, पण त्यांना चंदनातही दोष दिसायला लागले. ते दिव्यासारखे आहेत, त्यांना दिव्यातही दोष दिसायला लागले. ते परिसांना सांगितलं संत परिसासारखे आहेत, त्या परिसामध्ये दोष दिसायला लागले. संत कशासारखे आहेत सांगायची जेव्हा पाळी आली, ते म्हटले संतांना सांगण्यासाठी उदाहरणच नाही. नाही म्हटले संत चंद्रासारखे आहेत, म्हटले नाही. चंद्र मेजे अलांछन, चंद्राच्या मध्ये लांछन आहे, यांच्यामध्ये लांछन नाही. अहो म्हटले चंद्र सूर्यासारखा आहे, नाही. मार्तंड जे दे तापहीन, सूर्य प्रकाशमान आहे, तापमान आहेत, पण संतांच्या ठिकाणी ताप नाही म्हटले. मग संतांचं काहीतरी सांगा, ते म्हटले संत सज्जन आहेत आणि सज्जनामध्ये एकही अवगुण नसतो, म्हणून संतांना उदाहरण देता येत नाही. सांगायचं जर ठरलं ते संत ज्यांच्यामध्ये एकही अवगुण नाही. तुका म्हणत सज्जनापासून, तुका म्हणत त्यांच्या ठिकाणी एकही अवगुण नाही, दोष नाहीत. पण संत ओळखायचे असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काही लक्षणं सांगितले. अगदी 2 वाक्यात सांगतो आणि पुढे चालतो. संत कोणाला म्हणायचं? जे मनाने अतिशय मोकळे आहेत, आत एक बाहेर एक ठेवत नाही. जे आतमध्ये ते बाहेर, जे बाहेर आहे ते आतमध्ये आहे. जे मनाने मोकळे आहेत ते संत. आणि जेव्हा ते बोलायला लागतात त्यांच्या बोलण्यामध्ये एकही दोष नसतो, ते रसाळ बोलतात. मोकळे मन रसाळ वाणी, मोकळे मन रसाळ वाणी, मोकळे मन रसाळ ते मनाने मोकळे असतात. मोकळे मन
आणि जेव्हा बोलतात त्यांच्या वाणीमध्ये परतत्वाचा स्पर्श असल्यामुळे रसाळ वाणी, त्यांच्या ठिकाणी पराकुटीची नम्रता असते. जो कोणी भेटेल त्याला ते नतमस्तक होतात. नमनते नम्रता अंगी. आणि त्यांच्या ठिकाणी दैवी संपत्तीच्या गुणांचा आविष्कार झालेला असतो. आणि अशा भक्तांना पाहिल्यानंतर, त्यांना स्पर्श केल्यानंतर, त्यांना आलिंगन दिल्यानंतर, त्या संतांचं नाव वाणीने उच्चारल्यानंतर मनामध्ये समाधान होत असेल तर ते संत आहेत. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही संत. पण लोकांना हे काही लक्षण कळेना, कारण कळण्याकरता ते गुण आपल्यात असावे लागतात, मग ते कळत असतं. मग लोकांना काय कळेल? लोकांना आई कळते, लोकांना बाप कळतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पहिलं लक्षण सांगितलं ते कळेना, म्हणून तुम्ही संत हे कळेना. दुसरं लक्षण सांगितलं तुम्ही संत माय, तुम्ही संत बाप. म्हटलं हे लक्षण कळण्यासारखं आहे. विठाला माय असं म्हणताना ज्ञानेश्वर महाराजांनी आईची व्याख्या केली. अंगा जीवाची आटणी वेचोनी करी बाळाची पाळती, देह उबगणे स्थिती न पाहे माय. आपल्या पोटामध्ये किडनी स्टोनचा छोटासा खडा जरी गेला झाला, 1 mm चा, 2 mm चा, 5 mm चा, तरी माणूस असं अस्वस्थ होतात, इकडे तिकडे लोळतात. पण 2.5 किलोचा 2 किलोचा गोळा 9 महिने 9 दिवस वागवताना ती कोणी तक्रार करत नाही. उलट त्याला वाढवण्यासाठी आपल्या शरीरातल्या घटकांचा ती वापर करते. आणि जन्माला येताना त्या बाळासाठी आकांत वेदना सहन करते. तिच्या सौंदर्याचं स्खलन होतं, तिच्या जीवाच्या आकांत वेदना होतात. आणि तेव्हा ते शरीरातले अनेक घटक ती त्याग करते. आणि जेव्हा त्या मुलाला जन्माला घालते तेव्हा त्या सगळ्या वेदना ती विसरते. आणि त्याला मोठं करत असताना 12 वर्ष तप करताना जेवढं सामर्थ्य लागतं तेवढं आईला लहान मूल मोठं करताना लागतं. ते कधी पण उठतं, कधी पण मागतं, काही पण सांगतं. आई झोपलेली आहेत, नंतर लक्षात येतं सगळे कपडे ओले झाले आहेत, काही म्हणत नाही त्याला, कपडे बदलते ती. तिला त्याचा कधी कंटाळा येत नाही, किळस येत नाही. अंगा जीवाची आटणी वेचोनी करी बाळाची पाळती, देह उबगणे स्थिती न पाहे माय. तिला उबग येत नाही आणि म्हणून तिला माय म्हणावं. माय काय म्हणावं? तुम्ही जगात किती जरी मोठे झालात तरी तिच्यापेक्षा कधीच मोठं होत नाही. ती आई आहे. तुम्ही आमच्याकरता साहेब आहे, तुम्ही आमच्याकरता मोठे आहेत. पण आईच्या समोर जेव्हा जातो मनुष्य तेव्हा तो 60 वर्षाचा हो नाही तर 70 वर्षाचा हो, ती 90 वर्षाची म्हणती याला काही कळत नाही, तो लहान आहे अजून. म्हणजे जिला स्वयंसिद्ध हक्क आहे की तिच्या समोर आतापर्यंत एकही मुलगा मोठा नाही, लहानच आहे. ती आई आहे. म्हणून तिच्या नावाचा उल्लेख करण्याकरता भारतामध्ये सगळ्यांनाच आई म्हणण्याची पद्धत आहे. तिच्यासारखा त्याग, समर्पण हे सगळं तिच्यामध्ये असल्यामुळे आपल्याकडे गंगेला सुद्धा पाहताना गंगा माता म्हणतात. गंगेलाही आईचीच उपमा दिली जाते. नवे नवे आपल्या शेतामध्ये घरामध्ये गायी असतात, त्या गायींना सुद्धा नमस्कार करताना तिथेही त्यांना मातेचा उल्लेख करतात. ही काय आहे? ही गो माता आहे. म्हणजेच गायीकडे पाहताना मातेचीच पवित्र भावना, गंगेकडे पाहताना पवित्र मातेचीच भावना, किंवा देशाकडे पाहताना भारत सुद्धा आमची काय आहे? भारतही माता आहे. म्हणजे भारतालाही मातेच्या सारखा दर्जा आहे, गंगेलाही मातेचा दर्जा आहे, गाईलाही मातेचाच दर्जा आहे. एवढंच नाही, आमच्याकडे जो पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे ना, त्या उभा असणाऱ्या विठ्ठलाला देखील संतांनी मातेचीच उपमा दिली. जशी आई, तिला 2-4 मुलं असावीत, 2 हाताला असावीत, एक कडेवरती असावं, एक खांद्यावरती असावं, तसा आमचा पांडुरंग परमात्मा हा लेकरूवाळा आहे. विठू माझा लेकरूवाळा, विठू माझा
हाक मारताना आईच्या नावाने हाक मारतात. ही विठाई, ही किठाई, ही कृष्णाई, ही कोण? कानाई. म्हणजे आमचा परमात्मा देव आहे, पण देव न मानता त्याला सुद्धा आईची उपमा देऊन नावाने तसा उल्लेख केला जातो. विठाई, किठाई, कृष्णाई, कान्हाई, येई वो रंगा ये वो ये रंगा ये वो ये रंगा ये वो ये रंगा ये वो आग धारे पेटाए माथे पुष्पाए कानाए आग धारे पेटाए माथे पुष्पाए कानाए देवाला जरी बोलायचं असेल तर आईच्या नावाने, गंगेला बोलायचं असेल तर आईच्या नावाने, गाईला बोलायचं असेल तर आईच्या नावाने. एवढंच नाही, आमच्या ग्रंथांना जरी बोलवायचं असेल ना तर आईच्या नावाने बोललं जातं. ती हे माय ज्ञानेश्वरी. अर्थात ज्ञानेश्वरीलाही माय म्हटलं आहे. विनोबा भावेंनी आपल्या आईसाठी एक ग्रंथ लिहिला आहे आणि त्याला नाव देताना सुद्धा आईचंच दिलं आहे, गीताई. म्हणजे आपल्याकडच्या संतांनी ग्रंथ लिहिले आहेत, त्या ग्रंथांनाही आईचंच नाव आहे. एवढंच नाही, सगळ्यात मोठा वेद, त्या वेदाला देखील आईच म्हटलं आहे. अहितापासून काढिती हित देवणी वाढविती नाही श्रुती पर्वती माऊली जगा. अर्थात वेदालाही आई म्हटलं, ग्रंथांनाही आई म्हटलं. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये राहणारा जो आत्मा आहे त्या आत्म्याला आईच म्हणतात. ते प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा, त्या आत्म्यालाही माऊली म्हटलं. म्हणजे आईचं अंतःकरण आणि भूमिका एवढी मोठी आहे, तिचा उल्लेख, आत्म्याचा उल्लेख करायचा. आत्मा कसा आहे? आईसारखा. ग्रंथ कसे आहे? आईसारखे. देव कसा आहे? आईसारखा. गंगा कशी आहे? आईसारखी. आणि संत कसे आहेत? म्हणून तुम्ही संत माय. काय आईच्या मध्ये काय वैशिष्ट्य आहे? आईच्या मध्ये एकच वैशिष्ट्य आहे, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं ही तिच्या अंतःकरणात ती भूमिका आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. अर्थात आईच्या ठिकाणची जी भूमिका आहे ती सगळी भूमिका संतांना लावतात. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत आहात, तुम्ही माय आहात. विठ्ठल म्हणून एक वाक्य आणखी लक्षात ठेवा, जर तुमचे मुलं चांगले निघाले तर तुमच्या मुलांची आणि मुलीची ओळख आईच्या नावाने होत असते. कोणाची रे ही? हिचे वडील कोण आहेत, त्याची आई कोण आहेत? आणि म्हणून मुलींची ओळख सहसा नांदायला गेल्यानंतर आईच्या नावाने होते. हेच का शिकवलं? असंच का करायचं असतं का? तर म्हणून त्यांची ओळख ही आईच्या नावाने जास्त होत असते. म्हणून आईची भूमिका जेव्हा आपण आपल्या मुलांना चांगलं शिकवतो तेव्हा खऱ्या अर्थानं आई पण सार्थक ठरतं. नाही तर आईला सगळे नावच ठेवतात, अशीच का आई, अशीच का आई, अशीच का आई. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, सर्पिणी की बोका. माय बाप जरी सर्पिणी की बोका म्हटलंय, त्यांना जर आपल्या मुलाला जर संस्कार देता येत नसेल तर त्यांना आई बाप तरी का म्हणावं. म्हणून सगळ्यात महत्वाची भूमिका आहे, त्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले तर आई आणि बाप हे म्हणण्यामध्ये सार्थकता आहे. आईची भूमिका मी एका वाक्यामध्ये सांगितली. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बापाची भूमिका सुद्धा सर्वश्रेष्ठ असते. एक दोन वाक्यात सांगून पुढे जातो. विठ्ठल या जगामध्ये बापाची सर्वश्रेष्ठ सेवा कोणी केली असेल तर ते भीष्माचार्यांनी. शंतनू त्यांच्या वडिलांचं नाव. शंतनूची पत्नी गंगा, गंगा माता.
सातही पुत्रांना गंगेत टाकलं. असं का करते म्हणून तिने देवव्रताला शंतनूच्या ताब्यात दिलं आणि ती निघून गेली. शंतनू तसा विदूर झाला मग आता ती जवळ नसल्यामुळे. आणि मग त्याला असं वाटलं आपणही लग्न करावं. आणि तो सहज गंगेच्या काठावरती गेला आणि तिथे एक मुलगी दिसली सत्यवती नावाची. तिच्या बापाला सांगितलं की मला ही मुलगी हवी आहे. तो घरी आला. खिन्न अवस्थेमध्ये बसला शंतनू. बाप असा उद्विग्न का आहे म्हणून विचारलं. त्याने काही सांगितलं नाही. म्हणून शोधत शोधत गंगेच्या काठावरती गेले. तेव्हा त्या सत्यवतीच्या वडिलांकडे कारण विचारलं की माझे वडील चिंताक्रांत का आहे. ते म्हटले त्यांना लग्न करायचं असेल तर तुमची मुलगी द्या. तेव्हा सत्यवतीचा पिता म्हणतो मी दिलं असतं, पण तुझ्यासारखा मुलगा जर मोठा असेल, माझी मुलगी जर दिली तर तिचे मुलं जेव्हा होतील तेव्हा तू राजा बनशील आणि हे सगळे तुझे सेवक बनतील ना, मी नाही देणार. त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका, तुम्ही देणार नाही बरोबर आहात, पण तुम्हाला मुलं झालेत आणि त्यांनी जर यांना नाही राज्य दिलं तर भीष्माचार्य म्हणतात मी माझ्या बापासाठी लग्नच करणार नाही. मग झालं. आणि या मुलांच्यासाठी हिचे जे मुलं होतील तेच गादीवरती बसतील, मी गादीवरही बसणार नाही. म्हणजे भीष्माचार्यांनी आपल्या बापाचं लग्न लावून दिलं. भीष्माचार्यांनी ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं आणि जोपर्यंत राज्याला वारस भेटत नाही तोपर्यंत गादीवर पण बसले नाही. एवढा मोठा त्याग हा ज्यांनी केला ते भीष्माचार्य आहेत. त्यांनी वडिलांची चांगल्या प्रकारची सेवा केली. म्हणून मी नेहमी असं म्हणत असतो, सगळे माणसं थकतात पण बाप कधी थकत नाही. बापाला काही थकवाच येत नाही. त्याला कारण एक आहे, त्याला थकवा न येण्याचं कारण एक आहे, तो जे गोळा करतो ना ते गोळा करण्याच्या पाठीमागे एकच हेतू असतो, माझ्या मुलाचं कल्याण व्हावं. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, आपुली करवंदी, आपुली करवंदी, एकाएकी केला मेरा चिता घरी, एकाएकी केला मेरा चिता घरी, आपुली जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सगळ्या जगातले बाप एका अभंगामध्ये आणले. बाप म्हणून जर पाहायचं असेल तर एवढा अभंग पाहावा, आणि आई म्हणून पाहायची असेल तर लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आदर्श माता एका अभंगामध्ये आणि आदर्श पिता एका अभंगामध्ये. बाप थकत का नाही, तो खूप कष्ट करतो रात्रंदिवस. त्याचे हात पहा एकदम खडबडीत असतात, त्वचा सुकलेली असते, पांढरे केस झालेले असतात, पण तो थकत नाही, मुलासारखी करत असतो, कष्ट करतो. असे बाप करी जोडी लेकराची होडी, आपुली करवंडी वाळवणी. आपले हाडं वाळवून त्याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो. लहानपणामध्ये त्याला काही कळत नाही, याला काही समजत नाही. असं करता करता एक दिवस आपल्यापेक्षा मुलगा चांगला विचार करतो, चांगलं काम करू शकतो आणि अचानकपणे आपल्या सगळ्या संपत्तीचा वारस हक्कदार त्याला बनवतो. एकाएकी केला मिरासीचा धणी. बरोबर ना. कडे वागवणी भार खांदी. त्याचा भार कधी कडेवरती वागवतो, कधी खांद्यावरती वागवतो. लहानपणामध्ये त्याला अलंकार घालतो आणि त्याच्याकडे तो पाहतो. आणि मोठा झाल्यानंतर एवढा बँक बॅलन्स तुझ्याकरता ठेवला आहे, काळजी करू नको. आणि हे सांगत असताना याला कोणी त्रास देऊ नये याकरता चांगलं घर बांधून ठेवतो. याला कोणी त्रास देऊ नये
म्हणून शेती चांगली ठेवतो आणि रेकॉर्ड चांगलं करून ठेवतो. आणि तो सांगतो ही सगळी शेती तुझ्या नावाची आहे, यामध्ये कोणीही प्रवेश करू शकत नाही. रेकॉर्ड चांगलं करून ठेवलं आहे, घर चांगलं करून ठेवलं आहे. म्हणून आपल्या जीवाशी उदार जीवाशी आपुल्या, आपल्या जीवाला उदारत्व दाखवून मुलाचं संगोपन करतो, म्हणून त्याला बाप असं म्हणतात. म्हणून तुम्ही संत आईप्रमाणे पण आहे, बापाप्रमाणे आहे आणि संतही आहात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि तुम्ही जगाला इतका उपकार केला, इतका उपकार केला, कशाची अपेक्षा केली नाही, पण जगाला तुम्ही अनेक पद्धतीने दिला आहे. त्याकरता मी एक उदाहरण सांगतो आणि लगेच आपण सेवा समाप्त करू. माझ्याकडचं उदाहरण देऊ की तुमच्याकडचं उदाहरण देऊ? मी माझ्याकडचं पण देत नाही आणि तुमच्याकडचं देत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिलं ते देतो. लोक असं म्हणतात, दान करायचं असेल ना तर आपल्याकडे 100 रुपये जर मिळाले तर आपण 90 रुपये आपल्याकडे ठेवावे आणि 100 रुपये दान करावे असं म्हणतात ना. 1 भाग द्यावा. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात निसर्ग असं नाही करत. निसर्ग 1% आपल्याकडे घेतो आणि 99% जगाला देतो. निसर्गाचा नेम काय आहे? 1% घ्यायचा आणि 90% जगाला द्यायचे. माणसांचा नेम काय आहे? 90% घ्यायचे आणि 10% 10% द्यायचे. एवढे टक्केवारी माणसं असतात, 10% द्यायचे. हो म्हटलं असा नियम कुठं आहे? निसर्गात असा नियम कुठं आहे? ते म्हटले हे बघा, तुम्ही जेव्हा जमिनीमध्ये एक दाणा पेरता तेव्हा जमिनीने एक दाणा घेतला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला किती दाणे दिले? एक कणीस दिला. एका कणसामध्ये किती असतात? हजारो दाणे असतात की नाही? मग निसर्गाने सांगितलं ते 1% घेतात पण 1,00,000% तुम्हाला देतात. संत जगावरती उपकार इतक्या पद्धतीने करतात त्या जमिनीतल्या दाण्याप्रमाणे. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. तसं संत आपल्याकडनं खूप थोडं घेतात पण आपल्याला मात्र अनंत पटीने देतात. विठ्ठल खातिले दुकान, खातिले दुकान, खातिले दुकान, खातिले दुकान, खातिले दुकान, खातिले संत माय, तुम्ही संत बाप, तुम्ही संत कृपावंत. चांगलं आहे म्हटले, तुम्ही संत माय बाप कृपावंत. पण तुमचं वर्णन करण्याकरता माझ्या ठिकाणी ना संतांचे गुण, ना आईचे गुण, ना बापाचे गुण, ना कृपावंताचे गुण. पण मला असं वाटतं तुमचं वर्णन करावं. पण तुमचं वर्णन करण्यासाठी तुमच्याकडे जे गुण आहेत त्यापैकी एकही माझ्याकडे गुण नाही. उलट सगळ्या अवगुणांचं स्थान म्हणजे मी आहे. त्यामुळे मी कसं आहे? पतित आहे. आणि तुम्ही कसे आहात? पतित पावन आहात. त्यामुळे तुमचं वर्णन करण्याकरता माझ्याकडे शब्द नाही. कायमी पतित कीर्तिवान. तुमचं मी वर्णन काय करणार? माझ्याकडे शब्दच नाही. पण त्यांना विचारलं तुम्हाला वर्णन करण्याची हौस तरी काय एवढी? कशाला वर्णन करतात? ते म्हटले आहे सगळ्या जगाचं लोक जेव्हा वर्णन करतात ना त्यामध्ये स्वार्थ असतो. काहीतरी स्वार्थ असतो. काय सुंदर पखवाज वाजवता तुम्ही हो, काय थाप आहे तुमची, अशा थापा माराव्या लागतात. आणि मग शेवटी सांगावं लागतं आमच्याकडे सप्ताला याल का? म्हणजे हा स्वार्थ आहे तिथे. पण संतांचं वर्णन करण्यामध्ये
जीवाचा स्वार्थ नाही, जीवाचा लाभच आहे. काय लाभ आहेत? आपल्या जीवनातले पाप निघून जातात आणि आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होतं. संतांचं वर्णन केलं. पुण्यवंत भावे येता सज्जनाची नावे, येता सज्जनाची नावे, पुण्यवंत भावे येता सज्जनाची नावे, ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली असेल त्यांच्याकरता मी एक कारण सांगतो. संतांची नावं का घ्यावे? माऊलींनी 12व्या अध्यायामध्ये सांगितले, प्रेमाळाची वार्ता जे अनुवादते पंडुसुता, ते मानो परमदेवता आपुली आम्ही. जे संतांचं वर्णन करतात, भगवंत म्हणतात मी त्यांना माझी सर्वश्रेष्ठ देवता मानतो. त्यांना भेटण्याकरता मी 2 हाताचे 4 हात करतो. ते त्यांना पाहण्याकरता मला डोळे लागतात. त्यांची पूजा करण्याकरता मी हातामध्ये नेहमी फूल घेऊन येतो आणि त्यांचं वर्णन करण्याकरता मी सर्वश्रेष्ठ समजतो. त्यांचं मी ध्यान करतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं वर्णन करता येईना. मग तुम्ही येथे कशा करता आले आहेत याचं कारण सांगतात. अवतार तुम्हारा, अवतार तुम्हारा, अवतार तुम्हारा, अवतार तुम्हारा, भूतलावरती अवतार घेतो हे सांगण्याकरता अनेक शास्त्र आहेत. पण संत का भूतलावरती अवतार घेतात याचं कारण जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. संतांचं वर्णन मला करता येणार नाही, पण मला सांगता येईल की संत का अवतार घेतात. त्याचं पहिलं कारण सांगतात. देव कशाला अवतार घेतो माहिती आहे का? जे पुण्यवान लोक आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी, जे दुष्ट लोक आहेत त्यांचा विनाश करण्यासाठी आणि चांगल्या लोकांसाठी धर्माची संस्थापना करण्यासाठी देव ह्या भूतलावरती अवतार घेतो. त्याकरता प्रसिद्ध गीतेतला तो श्लोक सगळ्यांचा पाठ आहे. कोणता? परित्राणाय, म्हणजे चांगल्या लोकांचं संरक्षण. परित्राणाय साधूनाम, जे दुष्ट लोक आहेत त्यांचा नाश करण्याकरता. विनाशायच दुष्कृताम, आणि चांगल्या लोकांसाठी संविधान लिहिले आहे. धर्म संस्थापनार्थाय. आणि कधी कधी अवतार घेतो
संभवामी युगे युगे. मग हे जर 3 कारण देवाच्या अवताराचे असतील तर संत कशाला अवतार घेतात? देव जर आपल्या करता अवतार घेत असेल तर संत कशा करता अवतार घेतात? मग तुम्हा मला जर विचारलं तुम्ही सज्जन आहात का दुर्जन आहात? देव अवतार घेतो कोणा करता? भक्तांच्या संरक्षणा करतात. मग तुम्ही सगळे सज्जन आहात का? सगळ्यांनी हात वरती करा. हा आम्ही सज्जन आहोत. करा हात वरती. लगेच लक्षात येईल की 1% सज्जन आहे, बाकीचं काय? आता मंदिरात इथे कीर्तनामध्ये आलो आहोत, सगळे शांत सभ्यतेने बसलो आहोत, आमच्यासारखं सज्जन कोणीच नाही म्हणून आम्ही सज्जनच आहोत. पण बाहेर पडल्यावर, पडण्याच्या अगोदर नाही म्हटलं आम्ही सज्जन नाही. मग म्हटलं दुर्जन तरी तुम्ही आहात का? तुम्ही दुर्जन तरी आहात का? मग करा हातवर कोण कोण दुर्जन आहेत? नाही. दुर्जन कोणी आपल्याला म्हणू नये असं वाटतं आणि सज्जन म्हणण्याची ताकद आपल्यात नाही. म्हणा सज्जन. नाही, सज्जन नाही म्हणताय. पण दुर्जन तरी हातवरती करा. असं कुठं असतं का? एवढ्यामध्ये एकटा हात कसं काय वरती करायचं? म्हणजे तुम्ही आमच्यावरती ऑब्जेक्शन घेत आहात. म्हणजे आपल्याला सज्जन म्हणायची ताकद नाही आणि दुर्जन म्हणायची भीती वाटते. मग देव आपल्याकरता अवतारच घेत नाही. तुम्ही सांगतच नाही तुम्ही सज्जन आहे का दुर्जन आहे, तुम्ही सांगत नाही. भगवंत म्हणता मी सज्जना करता येतो, दुष्टांच्या विनाशा करता येतो. संत सांगतात एवढं काही भानगडीत पडू नका. देव सज्जन आणि दुर्जनांच्या करता येतो, संत मधल्यां करता येतात. आणि मधले आहेत आपण. आणि ते मधले आपण आहोत ते आहे जड आणि दुसरे आहे जीव. म्हणून संत कशा करता येतात? जड जीवांचा उद्धार करण्याकरता येतात. पण आपण दुर्जनही म्हणता येत नाही, सज्जनही म्हणता येत नाही. आपण जड आहोत. जड कोण आहेत? ज्याला मी कशा करता आलो आहे आणि कशा करता जगतो आहे हे काहीच कळत नाही. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहोणी दगड बरे देवा. इतका दगड इतका दगड इतका दगड हा जन्माला जरी आला, संत म्हणता हा मनुष्य म्हणून नाही जन्माला आला. कोण? हा दगड म्हणूनच जन्माला आला. जसं दगड प्रारब्धाने दगड म्हणून येतो, प्रारब्धाने दगड म्हणून राहतो आणि एक दिवस दगड म्हणूनच मरतो, तसं आपणही जर दगड म्हणून जन्माला आलो, दगड म्हणून राहत असो आणि दगडासारखंच जात असेल तर तुमच्या आमच्यामध्ये आणि दगडामध्ये काय फरक आहे? पण असे दगड जरी असले पण ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श झाला ते दगडही चालायला लागतात. अशी निर्बुद्ध माणसं रेड्यासारखे असले पण माऊलींचा स्पर्श झाला तर रेडेही बोलायला लागतात. रेड्यामुखी चालविली जड भिंती. आणि तुमच्या आमच्यासारखे जीव येसोबा खेचरासारखे जरी असले तर माऊलींनी स्पर्श केल्यानंतर ते नामदेव महाराजांचे गुरु बनतात. अर्थात पतितांना उद्धार करण्याकरता संत येतात. म्हणून आपण रेडा असलो तरी चालेल, दगड असलो तरी चालेल आणि नास्तिक असलो तरी चालेल, पण संतांच्या सहवासामध्ये आलो की आपला उद्धार होईल. म्हणून संत कशा करता येतात? अवतार तुम्हा धराया कारणे उद्धारावे जन जड जीवा. मग जड जीवांचा उद्धार करण्याकरता तुमच्याकडे काय काय साधनं आहेत त्या साधनांचा उल्लेख आहे. वाढविले सुख भक्ती वाढविले सुख भक्ती वाढविले सुख भक्ती अवतार
जगामध्ये सुख वाढवलं, भक्ती वाढवली, भाव वाढवला, कुळाचार वाढवला आणि भगवंताचं नाम वाढवलं, हे ज्यांनी वाढवलं त्या संतांचं नाव घेऊया आपण आणि मग या चरणाचा अर्थ पाहूया. ज्ञानेश्वर महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये संतांनी काय काम केलं, व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सेंट, संतांचं योगदान काय आहे, असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ह्या चरणामध्ये दिलं आहे. संतांनी काय केलं? त्यांनी वाढविले. काही ठिकाणी वाढावया असं आहे, पण गाथेमध्ये वाढविले म्हणजे त्यांनी ते काम केलेलं आहे. असं का वाढावया असं म्हणण्याच्या ऐवजी वाढविले असं म्हणण्यात काय स्वारस्य आहे? कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वारकरी परंपरेचा कळस केला आणि कळस केल्यानंतर काम परिपूर्ण होतं का काम अपूर्ण राहतं? परिपूर्ण झालं आहे ना. मग परिपूर्ण झालं असेल म्हणून ते म्हणतात वाढविले. कोणी कोणी वाढविलं? ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पर्यंत सगळ्या संतांनी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये वाढवलं आहे. वाढविले. काय वाढविलं? सुख वाढविले. वाढविले सुख, वाढविले भक्ती, वाढविला भाव, पुन्हा वाढविला धर्म, वाढविला कुळाचार आणि वाढविले नाम. आता फक्त एकच मिनिट लक्षात घ्या, हे चरण म्हणताना असं म्हणायचं, वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. पण अर्थ करताना मात्र साधनेच्या दृष्टीने नामापासून करायचं. त्यांनी संतांनी काय केलं असेल तर भगवंताचे विठोबाचे नाम वाढवलं, मोठं केलं. किती मोठं केलं, किती वाढवलं? ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीशी करती विश्वाची दुःखे, अवघे जगाची महासुखे, धुमधुमीत भरले. या सगळ्या जगामध्ये भगवंताचं नाम त्यांनी प्रसिद्ध केलं. आणि हरिपाठामध्ये सगळ्या संतांनी एक वाक्याने सांगितलं, आम्ही तर म्हटलंच, पण तुम्हीही म्हणा, तुम्हीही म्हणा, तुम्हीही म्हणा. तुम्ही परावाणीने म्हणा, पश्चंतीने म्हणा, वैखरीने म्हणा, परा पश्चंती मध्यमा वैखरी या चारही वाणीने म्हणा. कारण तुम्हाला चार देह प्राप्त आहे ना, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. त्याप्रमाणे तुम्हाला वाणी सुद्धा चार आहे, परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी. म्हणून तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, एकनाथ महाराजांनी तेच सांगितलं, हरिमुखी गाता हरपली चिंता. आणि हे नाम अतिशय सुलभ आहे. त्याला काळाची वेळेची कोणतीच मर्यादा नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरते. तुम्ही ते कधी म्हणू शकतात. गाताना म्हणा, बसताना म्हणा, उठताना म्हणा, भांडताना म्हणा, काढताना म्हणा, जगताना म्हणा, नाही तर मरताना म्हणा. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागा अंती हरी बोला. अर्थात भगवंताच्या नाम हे वारकरी संप्रदायाचा प्रवेशामध्ये पण आहे आणि नाम हे शेवटी पण आहे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. समाधी घेताना सुद्धा ज्ञानदेव घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. शेवटी ही नाम आहे. नाम वाढविले. आणि संतांनी कुळाचार वाढविला. प्रत्येकाचा कुळाचार वेगळा वेगळा आहे.
पण एकदा की तुम्ही वारकरी बनलात ना, तुम्हा सगळ्यांचा कुळाचार फक्त एकच आहे, ते म्हणजे विठोबाचं नाम. आता जागरण करू नका, गोंधळ करू नका आणि गोंधळ घालू पण नका. कारण का, सगळ्या देवांचा देव हा विठोबा असल्यामुळे त्याच्या नावामध्ये सगळेच क्रिया आपोआप होत असतात. योग याग क्रिया, धर्म अधर्म माया, गेले ते विलया हरिपाठ. भगवंताच्या नामात सगळ्याचाच विलय होत असल्यामुळे खरा कुळाचार कोणता आहे? खंडोबाला जाणं, देवीला जाणं हा तर आहेतच आहे, पण भगवंताचं नाम घेऊन वारीला जाणं हाच आमचा कुळाचार आहे. हा कुळाचार संतांनी वाढविला, नाम वाढविलं, कुळाचार वाढविला. पुढे काय आहे? उलट्या क्रमाने धर्म वाढविला. धर्म शब्दाचा अर्थ हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, यहुदी धर्म, मुस्लिम धर्म हा धर्म नाही. धर्म शब्दाचा अर्थ आहे प्रत्येकाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, अर्थात त्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे प्रत्येकाला त्याचं कर्तव्याची जाणीव करून दिली. हा त्याचा धर्म वाढवला आहे. आणि एकदा की नाम वाढलं, कुळाचार वाढला, निज धर्म हा चोकडा, नाम उच्चारी घडगडा, हे सगळं वाढत वाढत गेलं की या सगळ्यांचा परिणाम आहे अंतःकरणामध्ये सुखाची वाढ होते. एवढी सुखाची वाढ होते, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. एवढा मोठा अधिकार ज्या संतांनी दिला, त्यांचं जीवन जर पाहिलं तर ते चंदनाप्रमाणेच आहे. जय
कीर्तनरूपी पुष्प भगवंताच्या चरणी अत्यंत विनयाने समर्पण करत असताना जर पाटील साहेब तुम्हाला विचारलं की कीर्तन महोत्सव तुम्ही 3 दिवस साजरा केला, याचं काय फळ आहे, तर त्याचं फळ म्हणून आपल्याला आत्मविश्वासाने सांगता आलं पाहिजे की जे संतांना मान्य आहे, शास्त्रांना मान्य आहे, लोकांना मान्य आहे, सगळ्यांना मान्य आहे, ते हे फळ आहे की आम्ही आईवडील जिवंत असताना त्यांची सेवा केलीच, पण ते गेल्यानंतरही त्यांना भगवंताच्या पर्यंत पोहोचण्यासाठीचा जो मार्ग आहे तो मार्ग आईवडिलांच्या निमित्तानं, त्यांच्या निमित्तानं आतापर्यंत आमचे जेवढे काही पूर्वज आहेत त्या सगळ्या पूर्वजांना ह्या कीर्तन प्रवचनाच्या निमित्तानं वैकुंठाचा मार्ग सोपा झाला आहे. असं मी सांगतो, तुम्ही सांगता असं नाही, तर वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी घातला ते स्वतः म्हणतात, जर नामचिंतन जर सांग झालं असेल राम महाराज तर होईल काय, ज्ञानदेव सांग झाला असेल पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. तर पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजांना वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा होतो, पण त्यातल्या त्यात जास्त कोणाला, त्यातल्या त्यात जास्त कोणाला, आई वडिलांना, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर भुवनी ठेले या सगळ्यांना वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा होतो. वैकुंठातून देव पुष्पवृष्टी करत असतील, गायंती देवा अखिल गीत गाणी धन्यास्तुते भारतभूमी भागे. या भारतभूमीमध्ये संतांच्या परंपरेमध्ये आपण जे हे सगळं कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून नामचिंतन सप्ताह घडवला, तुम्हाला पूर्वज नक्कीच आशीर्वाद अंतःकरणातून देत जातील आणि इथून पुढेही पुढच्या पिढींना मार्गदर्शन ठरेल. अशा पद्धतीने हा कीर्तन महोत्सव संपन्न होत आहे. यामध्ये आमचे राम महाराज ते माझ्याबरोबर आले, त्यांनी मला घेऊन आले. त्यानंतर आमचे नाना आहेत, किसन नाना काकड, त्यांचंही येणं साहेबांच्या बरोबर असतं. त्याचप्रमाणे आमचे गतीर महाराज, त्यांचा आवाज आपण ऐकलाच आहे. त्यानंतर आमचे क्लासमेट नारायण महाराज हरड, आम्ही ज्युनियर कॉलेजला बरोबर होतो, ते या ठिकाणी आहेत आणि आमच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी सिंहाचा वाटा ज्यांचा असतो आणि ते कुठे कुठे घेऊन जायचं ते मला ठरवतात, असे किशोर महाराज तेही या ठिकाणी आहेत. त्याचनंतर तुमचा सगळ्यांना परिचय नाहीत, पण तुम्हालाही अत्यंत विनम्रतेने मानवंदना आहेत. तुम्ही अतिशय सुंदर चाल म्हटली. गौरव महाराज आहेत, आपण सगळ्यांच्याच विषयी अत्यंत आदर आहेत आणि लहानपणापासून मी ज्यांना पाहिलं ज्यांनी मला पाहिलं असे आनंद बाबा आहेत या ठिकाणी. त्यानंतर दिघे काका आहेत आणि त्याचबरोबर दीपक महाराज आहेत आणि आपण सर्व माझ्या अत्यंत जवळचे आहेत. मला जेवढा जवळचा आहे तेवढंच तुम्ही माझ्या जवळचे आहेत, कारण तुमचा आणि माझा आत्मा एकच असल्यामुळे आपण सर्व एकच आहात आणि ह्या एकत्वाची भावना सर्वत्र व्यापक करणं ही संतांची मनोभूमिका आहे. ही साकार व्हावी आणि आपल्याला उदंड आयुष्य आरोग्य प्राप्त व्हावं अशी शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला ह्या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल.